महाराष्ट्र विधानसभेत आज मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी राज्यातील अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि पूरबाधित शेतकऱ्यांसाठी मदत वितरणाबाबत सविस्तर माहिती दिली. खरीप व रब्बी हंगामात झालेल्या मोठ्या नुकसानाला लक्षात घेऊन राज्य सरकारने यंदा तब्बल 20,000 कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांना दिली असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खरीप हंगामातील नुकसान भरपाईत 90 लाख शेतकऱ्यांना 7,156 कोटी रुपये वितरित, रब्बी हंगामात 85.78 लाख शेतकऱ्यांना 6,864 कोटी रुपये देण्यात आले. एकूण 14,000 कोटी रुपये डीबीटीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा. ऑक्टोबर महिन्यात विशेषतः कोकणात झालेल्या अवकाळी पावसाची नुकसान भरपाई अद्याप सुरू नसून जानेवारी 2026 पासून ही रक्कम वितरित करण्याचा निर्णय घेतल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. याशिवाय मनरेगा अंतर्गत प्रति हेक्टर 3 लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ई-केवायसीमुळे मदत वितरणात होणारा विलंब टाळण्यासाठी राज्य सरकारने ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी स्वीकारला आहे. 75% पेक्षा जास्त शेतकऱ्यांची प्रक्रिया पूर्ण झाली असून उर्वरित कार्य जलद गतीने सुरू आहे. हा आपला हक्काचा चॅनल एजी न्यूज. संपादक अंबादास गज्जर. या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. संपर्क 94 92 37 68 92.